रामकृष्ण हरी माऊली आज माऊलींची पालखी ही फलटण येथे मुक्कामी असणार आहे. तुम्ही पाहू शकताय ही माऊलींचा नगारखाना आहे. हा आता काळज येथे आलेला आहे. त्यानंतर थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकताय पाठीमागं माऊलींची पालखी आहे. थोड्याच वेळात माऊलींची पालखी काळजच्या दिशेने येत आहे. माऊलीचा छंद लागला, माऊलीचा छंद लागला, माऊलीचा छंद शोभा तुझा मला तुम्ही पाहू शकताय काल उभे रिंगण झाले. यामध्ये हे अश्व धावत होते. तुम्ही पाहू शकताय माऊलींचे अश्व आता काळजमध्ये आलेले आहेत. माऊलींची पालखी ही आज मुक्कामी असणार आहे फलटण येथे. तुम्ही पाहू शकताय सर्व भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि माऊलींच्या दर्शनासाठी इथं गर्दी केलेली आहे भाविकांची. तुम्ही पाहू शकताय हा आहे माऊलींच्या नंदीचा निवारा आणि इथं माऊलींचे नंदी निवाऱ्यासाठी थांबलेले आहेत. तुम्ही पाहू शकता इथे अन्नदान केलं जात आहे. तरडगाव मध्ये पाहू शकता इथं कांदा चपाती, बेसन, भात, ठेचा, मिठाई, त्यानंतर मालीचं आहे. असं सर्व प्रकारे नियोजन केलेलं आहे. गुरुचरणाची गोडी, गुरुचरणाची गोडी, मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी, मोहमाया बंधन तोडी, बंधन तोडी. माऊलींच्या पालखीचं काळज येथे स्वागत झालेलं आहे. तुम्ही पाहू शकताय संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सध्या काळज येथे दाखल झालेला आहे. अन्नदान इथं चालू असल्यामुळे जास्तीत जास्त भाविक इथं आहेत. तुम्ही पाहू शकताय बऱ्याच भाविकांनी इथे गर्दी केली होती. काळज येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथाचं स्वागत आहे. अन्न तो एक फुल होत नाही तुम्हाला.
रामकृष्ण हरी माऊली आज काळज येथे मोठ्या उत्साहामध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता माऊलींची पालखी आता दर्शनासाठी काळज येथे मंदिरामध्ये ठेवलेली आहे. माऊलींची पालखी ही आज फलटण येथे मुक्कामी असणार आहे. तुम्ही पाहू शकताय माऊलींचा रथ काळज या ठिकाणाहून निघालेला आहे आणि काही वेळातच हळूहळू माऊलींची पालखी ही फलटणकडे निघेल. आज जर तुम्ही पाहिलं तर अंतर खूप जास्त आहे, त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर माऊलींची पालखी ही फलटणच्या दिशेने घेऊन चाललेल्या आहेत आणि सर्व माऊली ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करत आहेत. तुम्ही पाहू शकताय.